हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं की मी म्हटलं होतं, वुमेन्स डे स्पेशल मी व्लॉग बनवणार आहे. सो सुरुवात मी इथून करते आहे. ही साडी मी आज वेअर करणार आहे कारण की आज थोडंसं ट्रॅडिशनल लुक करायचं चाललेलं. आणि क्लासच्या बाहेर पोहोचल्यावरती मला कशिशने काय आत येऊन नाही दिलं. म्हटली मॅम आम्हाला तुमचे डोळे झाकायचे आहेत. बट नंतर म्हटलं मी नाही डोळे उघडत, माझ्यावर विश्वास ठेव, हा नाही उघडत म्हटलं मी डोळे. आणि मला खरं तर खूप एक्साइटमेंट होती आतमध्ये नक्की चाललं आहे काय. तर बघा आता पुढे तुम्हीच की काय काय केलं आहे आम्ही. काय नाही, थांबा, डोळे उघडू नका बिलकुल. चिटिंग करू का? नाही नाही, माझी साडी राहिली कुठे? मला हे असं आंधळ्यासारखं झालंय. हॅपी वुमेन्स डे गर्ल्स. हॅपी वुमेन्स डे. कशिश, हां अजून व्हिडिओ काढायचा. हां एक मिनिट, दिसते का तुझी आता? हां ठीक आहे. थँक्यू सो मच आणि ह्या पोरीने उलटा घातलाय मला. आता फोटो जे गाईज जे कोणी माझं ब्लॉग बघताय त्यांच्यासाठी आमचा आता कसं असं थांबायचं ना. सगळ्यांना आई आधी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना पण मला नको, मला खूप छान वाटलं. माझ्या मुलीने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला. आज मला खरंच बिलकुलच आयडिया नव्हती. मला जस्ट वाटलं की तुम्ही केक वगैरे आणसाल, दॅट सेट आपण कट वगैरे करूया. खूप छान वाटतं. सगळे ट्रेडिशनलमध्ये खूप छान दिसत आहेत. आणि हो, आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण की हा दिवस सेलिब्रेट करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आपल्यासाठी कोणीतरी छान असं सगळं रेडी करत आहे, अजून काय पाहिजे की नाही. आणि मुलगीच दुसऱ्या मुलीसाठी एवढं सगळं प्लॅनिंग करते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण की तसं मुलं मुलींसाठी तर नेहमीच करतात किंवा मुली मुलांसाठी नेहमीच करतात. बट तुम्ही माझ्यासाठी आज एवढं केलं, एवढा वेळ काढून. सगळ्यांच्या आयुष्यात दगदग आहे, प्रत्येकाला कुठून एवढं लांबून लांबून यायचं आहे, एवढी वरून आपली प्रॅक्टिस असते कंटिन्यू. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही हे सगळं मॅनेज केलं. थँक्यू सो मच. म्हटलं मला गाईज, तुम्ही म्हटले होते ना आज वुमेन्स डे आहे, सो तुम्ही ब्लॉग नक्की बनवा. सो आज आपण ब्लॉग बनवतो आणि कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून आम्ही पुढे काय काय करतोय ते सुद्धा पाहायला स्टे ट्यून. गाईज, आज आम्ही वापस एकदा वडापाव वापस वडापाव पार्टी होणार आहे आमच्याकडे गाईज. सो तुम्हाला वडापाव खायचे असतील आमच्या स्टुडिओमध्ये ऑलवेज वेलकम, कारण की आमच्याकडे फक्त वडापाव पार्टी होते. जेवण पण करतो. ट्रीटमेंट मी आमच्या दीदीला का देतोय, कारण की दीदी आहे म्हणून आपला स्टुडिओ आहे. कारण की सगळं माझ्या मागे तीच मॅनेज करते. सो हॅपी वुमेन्स डे दीदी. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना पण हॅपी वुमन्स डे. थँक्यू. पिन जाईल, पिन घुसायची डायरेक्ट. ओके, आता दोन्ही एक क्वीन आणि एक प्रिन्सेस जवळ थांबायचं आणि आपण साईडला थांबायचं. तर गाईज, आज वुमेन्स डे स्पेशल आम्ही घेतोय संगीत खुर्चीचा खेळ. आणि माझ्या मुली खूप तिथे एक्सायटेड आहेत आणि मी यांची जज आहे. सो मी स्टॉप अँड स्टार्ट हे करणार आहे. आर यू रेडी? येस. ओके.
गाईज आम्ही फक्त वडापाववर राहत नाही तर तुमचा गैरसमज होईल की आम्ही वडापाववरच राहतो. वडापाव आम्ही असं स्नॅक्स म्हणून खातोय ॲज अ वडापाव पार्टी. हो की नाही गर्ल्स? की उपाशी राहता फक्त? मी तुम्हाला उपाशी ठेवते नाही ना? खूप मोठे मोठे डबे आणतो आम्ही आणि ते पण खातो हे खाल्ल्याच्या नंतर. सगळी मज्जा मस्ती झाली. वुमेन्स डे आम्ही खूप छान सेलिब्रेट केला. बट याचा अर्थ असा नाही की आज मी सुट्टी दिली आहे, आज फक्त मज्जा मस्ती नाही गाईज. कारण की आपलं मेन कॉन्सन्ट्रेशन मेन फोकस आपला असणार आहे आपल्या क्लासेसवरती, जो की आपला 35 डेजचा कोर्स असतो. माझ्या मुलींचं नुकसान नाही झालं पाहिजे, मज्जा मस्ती त्याच्या जागी आणि आपलं काम त्या जागी. तर त्यामुळेच मी पटकन हेअरस्टाईल पण शिकवायला घेतली. मुलींनी पण सगळं काही बाजूला सारून आपली हेअरस्टाईलकडे प्रॉपर लक्ष दिलं. तर आज मी हाय बन शिकवला होता, खूप क्विक. आज मी मुद्दामच सोपीच हेअरस्टाईल शिकवली जी की मुली 10 ते 15 मिनटातच करतील. कारण की आज त्यांचा मूड थोडासा वेगळा होता, थोडासा एन्जॉय करण्याचा मूड होता. तर त्यांना जास्त टेन्शन देणं मला पण पटलं नाही. त्यामुळे आज हा क्विक बन मी शिकवला होता. कारण की आपले ब्राईड काय 4-4, 5-5 तास हेअरस्टाईल आपल्याला करून देणार नाही. त्यामुळे 10 मिनटात 15 मिनटात चेंज होणाऱ्या हेअरस्टाईल आपल्याला आल्या पाहिजेत. कारण की एक लुक केल्यानंतर दुसरा लुक त्यांचा खूप इन्स्टंट असतो, तेव्हा आम्हाला इन्स्टंट चेंज द्यावेच लागतात. तर माझ्या स्टुडंटला कुठे प्रॉब्लेम यायला नको, त्यामुळे आपल्या सोप्या हेअरस्टाईल पण मी शिकवलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना तिथे जाऊन त्यांना पटकन त्या हेअरस्टाईल चेंज करता येते. प्लॅन केलं तुमच्या मुलीला पण सांगा हॅपी वुमेन्स डे घरी गेल्यावर. आणि दीदी तुझ्यासाठी पण हॅपी वुमेन्स डे. थँक्यू. अँड पास करू नका.
सांगितली ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या स्टुडंट्सने खूप आवर्जून माझ्याकडून सुट्टी घेतली होती, कारण की आपण क्लासेसला जास्त सुट्ट्या देतच नाही, संडेला तर बिलकुलच नाही. बट ठीक आहे म्हटलं, तुम्हाला पाहिजे सुट्टी तर घ्या, कारण की खूप दगदग झाली की मुलींचं लक्ष पण लागत नाही क्लासेसमध्ये. काही स्टुडंट्स आपले खूप लांबून आलेले असतात, जसं की अहिल्यानगर, सातारा, सांगली, तर त्यांना पण घरी जायची ओढ लागली होती. तर एक दिवस सुट्टी दिली तर ते बिचारे पण जाऊन येतील म्हणून त्यांना सुट्टी दिली. ते लगेच क्लासेसमधून गायब झाले आणि जे राहिले होते सगळे स्टुडंट्स हे दिसत आहेत इथे प्रॅक्टिस करतात ते सगळे माझे इथे जवळचेच आहेत, जे की आपल्या क्लासेसच्या जवळच त्यांची घरं आहेत. सो ते मस्त इथे थांबून नाही म्हटले, मॅम आम्हाला तुमच्यासमोरच प्रॅक्टिस करू द्या, कारण की घरी जाऊन खूप गोंधळ होतो, लक्षातच येत नाही टेक्निक्स. हॅपी वुमेन्स डे गाईज. फेविक लावून देते. ओ माय गॉड. मंगल मंगल लावून टाकली. नाही मम्मी वुमेन्स डे लिहिलंय. चलो गर्ल्स. आणि हे बघा, गोलूकडे 5 मिनटं लक्ष नाही दिलं तर गोलूचा अवतार. तर आता रात्रीचे वाजले होते 11:30. आता 11:30 वाजता त्याला आंघोळ घालावी लागणार होती. आणि हा असाच गोलू आमचा राडा घालतो दिवसभर घरामध्ये. आणि नंतर मस्त त्याला आंघोळ घालून आणली आणि मग तो आता मस्त झोपणार. आज नुसतं गोड 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 चाललंय सकाळपासून. वुमेन्स डे स्पेशल एवढं स्पेशल फील होईल असं वाटलं नव्हतं. मी माझ्या आयुष्यातला पहिला हा वुमेन्स डे सेलिब्रेट केला आहे. आत्तापर्यंत मी एकही वुमेन्स डे सेलिब्रेट नाही केला आहे आणि हे फक्त पॉसिबल झालं क्लासमुळे. तर आजचा ब्लॉग पण सक्सेसफुली मी बनवला आहे. तर गाईज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय बाय गाईज.